गाडी साफ करून घेऊ नाही का आपण. गाडी पूर्ण धुळीने भरलेली असेल. गाडी साफ करून घेऊ. गरम इतकं होतं आहे ना की काहीच समजत नाही का. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला बाहेर निघाल्यानंतर सांगाल नाही का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्याभिषेक सोहळ्याला जाताना आहे ना ह्या सगळ्या गोष्टी ना खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं असतात. चौथी गोष्ट जी मी केली ती तुम्ही ना जीवनात एकदा तरी ना शिवराज्याभिषेक सोहळा बघायला जा. जो लहान पोरगा आहे ना तो बघा किती भारी हात देतो. आता तिला आहे ना चार्जिंगला लावून घेऊ नये का आपण सगळ्यात आधी. गुलाल अजून पण आहे नाही का. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अजून पण मोबाईलला गुलाल आहे नाही का. आणि जायला पाहिजे नाही का आपण नाही गेलो तर कोण जाणार. आणि ही बघा गाडी पोलिसांची काय जबरदस्त बनवलेली आहे ना. बाबा थांबा बाबा आम्हाला जाऊ द्या. चला. मॉर्निंग गाईज. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण निघतो आता परत नाशिकसाठी. आपलं राज्याभिषेक सोहळा पूर्ण करून झालेला आता आणि परतीच्या प्रवासाला चाललो आहे आपण. आता सगळ्यात आधी ना आता गाडी साफ करून घेऊ नाही का आपण. गाडी पूर्ण धुळीने भरलेली असेल. गाडी साफ करून घेऊ. टेंट आहे गाडीवर बांधून घेऊ आणि त्याच्यानंतर निघू. हे बघू शकता तुम्ही धूळ गाडीवर. पूर्ण गाडी धुळीने भरलेली. सगळ्यात आधी गाडी साफ करून घेतो, मग टेंट बांधतो, मग निघू आपण. खतरनाक गरम होते आणि टेंट बांधून झालेलं आहे. आणि हे बघा गाडी पण साफ करून झालेली आहे पूर्ण. आता बाकीची वॉश वगैरे आपण घरी गेल्यानंतर करू. गाडीची अवस्था बघू शकता तुम्ही पूर्ण धुळीने भरलेली होती. चला तर आता फटाफट निघतो कारण की घाम आहे का घाम कंटिन्यू चालू झालेला. पूर्ण घाम टप पडतो नाही का. चला मग गाडीवर भेटतो पण सांगतो तुम्हाला आता काय मजा केली आपण. का भूमकर चौकात ना आपण रस्ता क्रॉस करून घेतलेला आहे सगळ्यात आधी तर. कारण की आज संडे असल्यामुळे ना ऑलमोस्ट ट्रॉफिक खूपच कमी आहे. खूपच म्हणजे नाहीच्या बरोबर आहे नाही का. ट्रॅफिक नाहीच आहे, खूप कमी ट्रॅफिक. तर सिग्नल चालू आहे की बंद आहे हे कसं समजणार. हां बंद आहे सिग्नल. चालू आहे सिग्नल चालू आहे. मला आधी वाटलं बंद आहे कारण की सकाळी कोणीच सिग्नल पाळत नाही. पण आपण पाळणार आहे सिग्नल. थोडा वेळ थांबून घेऊ आणि त्याच्यानंतरच निघू नये का. कसं आहे सकाळी आपण ॲक्सिडेंट बघितला आहे गाईज. सकाळी चला आपला सिग्नल सुटला आहे. गरम इतकं होतं आहे ना की काहीच समजत नाही का. पूर्ण हेल्मेट आहे ना ओलं झालं आहे आता. 10 मिनिटातच खतरनाक गरम होतं आहे. गरमचं काहीतरी करावं लागेल सगळ्यात आधी. आपल्याला सकाळी 7ला निघायचं होतं आणि टाईम झालेला आहे आता 8:30. म्हणजे आपल्याला पुण्याच्या बाहेर निघायलाच कमीत कमी 8:30 झाले ना. आता 9 अर्धा एक तास लागणार आहे. आता अर्धा एक तासात आपण पुण्याच्या बाहेर निघायचं आणि त्याच्यानंतरच थोडं बरं वाटेल. कारण की जोपर्यंत आपण पुणे सोडणार नाही तोपर्यंत गरमच होत राहणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आपल्या राईट साईडला मिलेनियम मॉल आहे. तिकडून आपल्याला शॉर्टकट आहे त्याच्यामुळं आपण ह्या रस्त्याने निघालो नाही का. हा बघा समोर मॉल आहे. नीरजच्या घराजवळून खूपच जवळ आहे नाही का. वॉकिंग डिस्टन्सवर आहे जिथे आपण थांबलो होतो. ते बघू शकता समोर. आणि आज संडे असल्यामुळे ना पूर्ण पुणे ना एकदम असं शांत असेल नाही का. कारण की सॅटर्डे संडेला आहे ना सगळी पब्लिक संध्याकाळी बाहेर निघते. दुपारी मस्त एकदम शांत. आणि एवढं शांत वातावरण आपल्याला चाकणमध्ये भेटलं पाहिजे फक्त बस. एक नंबर काम होऊन जाईल जर चाकणमध्ये आपल्याला एवढं भारी जर वातावरण भेटलं जबरदस्त. आणि आपण आता सध्या आहे ना फुल
कोपच्या कापच्यातनं निघतो आहे, एकदम अशा गल्ली बोळातनं निघतो आहे, हिडन रस्त्याने निघतो असं समजू शकता तुम्ही. आपण आता आहे ना ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. ट्रॅफिक म्हणजे एवढी नाही आहे पण आहे, सिग्नलला भरपूर अशी ट्रॅफिक होती. म्हणजे मला आधी वाटलं होतं का काहीच ट्रॅफिक नसणार संडेला, पण होय खूप जास्त ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक आहे. आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला बाहेर निघाल्यानंतर सांगाल नाही का. आता ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकमुळं मला काय सांगायचं आहे मी तुम्हाला विसरून जाईल नाही का. त्याच्यामुळं बाहेर ज्या वेळेस निघेल ना मी, हायवेला लागेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळ्याला आपण गेलो होतो कसा होता तो, आणि काय काय अनुभव आला, काय काय बघितलं, काय मजा केली, कशी मजा केली, काय एन्जॉय बघितला, कशी पब्लिक येते, सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. आणि माझ्या मते काय खूप भारी होतं आणि काय गोष्टी चुकीच्या केल्या पब्लिकनी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे नक्की. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय सांगणार आहे मी नक्की ऐका. जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की आपल्या महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो कसा होता नाही का. राज्याभिषेक सोहळ्याला जायची उत्सुकता तर खूप होती आणि आपण गेलो पण नाही का. म्हणजे जसं लद्दाखला जायला मी धडपड करत होतो ना तसं मी राज्याभिषेकासाठी पण केली यावेळेस आणि फायनली आपण जाऊन आलो. मी गेल्यानंतर म्हणजे जायच्या वेळेस तर खूप मजा केली, खूप आनंद घेतला. सगळी सोय होती तिथं, असं नाही का काही सोय नव्हती. म्हणजे पाण्यापासून जेवणापर्यंत सगळी सोय होती वरती. कार्यक्रम पण आहे ना खूप मस्त होता. फक्त आहे ना एक गोष्ट आहे ना, जर तुम्ही जाणार असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्याभिषेक सोहळ्याला जाताना आहे ना 5 तारखेला आहे ना 5 तारखेला सकाळी गड चढायला चालू करा. कमीत कमी 10, 12, 1 वाजेपर्यंत. म्हणजे ना गडावर चढायला आहे ना कमीत कमी 3 तास लागतात नाही का, 3 ते 3.5 तास लागतात. तर 3.5 तासाच्या हिशोबाने जर तुम्ही चढला, तुम्ही जर 12 वाजता गड चढायला चालू केला ना तर तुम्ही 3-4 वाजेपर्यंत गडावर पोहोचणार. गडावर पोहोचल्यानंतर आहे ना तुम्हाला आहे ना कमीत कमी 1 ते 1.5 तास आहे ना आराम करायला भेटतो. म्हणजे तुम्ही ना 5-6 वाजेपर्यंत पण आराम केला ना 2 तास, आणि त्याच्यानंतर गडावरील कार्यक्रम चालू होता 7 नंतर 8 नंतर नाही का. खूप सारी पब्लिक गडावर पोहोचते त्यावेळेस, ढोल ताशे सगळं चालू होतं नाही का. आणि जिथं महाराजांची मूर्ती आहे तिथं मस्त प्रोग्राम चालू असता. खुद महाराज पण आलेले असता, प्रोग्राम चालू असता आणि खूप सारी मजा असते नाही का वरती. असं नाही का फक्त गडावर गेलो आणि दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक सोहळा आहे तर आदल्या दिवशी काही नसणार. सगळ्यात जास्त मजा आहे ना रात्री 7 वाजता ते 10:30-11 वाजेपर्यंत असते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेला सकाळी 4 वाजेपासून ढोल ताशे चालू होता आणि नगरखान्याच्या समोर ना सगळे शिवभक्त जमलेले असतात नाही का. तो सीन आहे ना, तो जो माहोल आहे ना तो बघण्यासाठी ना डोळे आतुर होता नाही का. इतका जबरदस्त आणि इतका सुंदर असा तो माहोल असतो, भारी असतं नाही का. दर्शन घ्यायचं असेल ना तुम्हाला फक्त महाराजांचं तर 6 तारखेला पण कसं होऊन जातं माहिती आहे का, दुपारी 12 नंतर आहे ना खाली उतरणाऱ्यांची गर्दी खूप जास्त असते. कारण की वरती ना खूप मोठ्या लाईनी लागलेल्या असतात खाली उतरण्यासाठी. तर वर चढणाऱ्यांना ना खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो आणि त्यांना वर चढताच जिथं 3 तास लागणार असताना तर तिथं कमीत कमी त्यांना आहे ना 4-5 तास लागून जातं वर चढण्यासाठीच. त्याच्यामुळे ना प्रॉपर दर्शन पण होत नाही वर गेल्यानंतर आणि थांबता पण येत नाही. कारण की 4-5 तास लागल्यानंतर दर्शन घेऊस तर परत लाईनीत येऊन उभं राहायचं राहतं खाली उतरण्यासाठी. आणि इतकी मोठी लाईन असते आणि त्यामुळे ना खाली उतरणं खूप वेळ लागतो, खूप टाईम टेकिंग असतं. त्याच्यामुळे ना लहान पोरांना आदल्या दिवशीच घेऊन जा तुम्ही,
लहान पोरांना काही अडचण नाही वर घेऊन जायला, सगळी सोय सुविधा आहे, सगळं असतं. फक्त 6 तारखेला तुम्ही जर गड चढायला दुपारी 12-1ला सुरुवात करता असाल तर ट्राय करा का लहान पोरं तुमच्यासोबत नका घेऊन जाऊ, कारण की नेक्स्ट डेला तुम्ही लेट उतरणार आहे. आणि एवढी पब्लिक वर असल्यामुळं आहे ना 3 नंतर 2 नंतर आहे ना रायगडावर आहे ना उतरणाऱ्यांची खूप गर्दी झालेली असते. जेवण वगैरे सगळं शेवटपर्यंत, प्रत्येक शिवभक्त गडावरून खाली उतरण्यापर्यंत जेवण चालू असतं गडावर. खाली उतरल्यानंतर पण जेवण भेटतं. बसच्या सुविधा खूप चांगल्या आहे नाही का. ह्या सगळ्या गोष्टी ना खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं असतं. आणि ना जीवनात मी सगळ्यांना सांगतो, एकदा तुम्ही लद्दाखला जा, एकदा तुम्ही चिंतामणीचा आगमन सोहळा बघायला जा मुंबईला, एकदा तुम्ही लालबागचं विसर्जन बघायला जा जीवनात. आणि चौथी गोष्ट जी मी केली ती तुम्ही ना जीवनात एकदा तरी ना शिवराज्याभिषेक सोहळा बघायला जा. का हे मी तुम्हाला नाही सांगणार, कारण की हे सगळ्या गोष्टी ना तुम्हाला तिथे गेल्यानंतर अनुभव करायला भेटेल. मी माझ्या नजरेने वेगळ्या गोष्टी बघणार, तुम्ही तुमच्या नजरेने वेगळ्या गोष्टी बघणार. मला काहीतरी वेगळं बघायला भेटणार, तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटणार. आणि तिथे गेल्यानंतर आहे ना ही गोष्ट नक्की समजते की जर 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता, 350 वर्षांनंतर सुद्धा एवढे शिवभक्त गडावर महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा बघायला येतात. तर एकदा फक्त हा विचार करा की 350 वर्षापूर्वी ज्या सगळ्या मावळ्यांनी स्वतःच्या डोळ्याने शिवराज्याभिषेक सोहळा बघितला असेल ते किती धन्य असतील. आणि काय अनुभव असेल यार तो, की मी आज फक्त 350 वर्षानंतर जो अनुभव घेतला मी एवढा खुश झालो. तर त्यावेळेस मावळे किती खुश असतील आणि काय तो नजारा असेल, काय तो वेळ असेल आणि काय तो क्षण असेल, खरंच एक नंबर असेल यार तो क्षण. पण जर तुम्ही मराठी असाल, महाराष्ट्रात राहत असाल तर एक शिवराज्याभिषेक सोहळा नक्की बघायला जा, चिंतामणीचं आगमन नक्की बघायला जा आणि लालबागचं विसर्जन नक्की बघायला जा. बॉटल आणताना तर कमीत कमी ती पाणी बॉटल संपल्यानंतर आहे ना ती सोबत घेऊन जा नाही का. जर तुम्ही ते करू शकत नसाल ना तर नका येऊ रायगडावर नाही का, नाही आहे तुमची गरज तिथं. नाही आला तरी खूप चांगलं आहे नाही का. ऑलरेडी खूप लोक येतात जे की स्वच्छता ठेवण्यासाठी येतात. आता तुम्ही जर आहे ना इंस्टाग्राम वगैरे ओपन करून पाहिलं ना तर खूप साऱ्या रायगडावरील अशा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील का लोक कचरा करून गेलेला आहे, हे ते सगळ्या गोष्टी. तर आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळं करा, आनंद घ्या तिथला. पण जाताना आहे ना तुम्ही आणलेली आहे ना पाण्याची बॉटल, बिस्किटच्या पुढे याचे रॅपर आहे ना तुम्ही स्वतः सोबत घेऊन जा. तुम्ही जर ते सोबत घेऊन गेले ना तर आपलाच रायगड आहे ना स्वच्छ राहील नाही का, तो घाण नाही होणार. गाडीतला जो लहान पोरगा आहे ना तो बघा किती भारी हात देतो, मस्त आहे, एकदम छोटासा आहे, भारी आहे. हे जे भेटतं ना हे कमवलं आहे नाही का आपण. कोणी विचारतं ना तू हे जे ड्रेस, हे हेल्मेट हे घालून का फिरतो, तर ह्या आनंद घेण्यासाठी नाही का, हा आनंद घेण्यासाठी हे कमवलं आहे मी. हे काल पण ज्यावेळेस मी रायगडावरून खाली उतरत होतो ना त्यावेळेस एका सबस्क्रायबरचा कॉल आला मला की मयूर मी तुला बघितलं, मी तुला आवाज पण दिला, पण आहे ना गर्दी असल्यामुळे तुला आवाज नाही आला माझा. आणि त्याच्याकडे VIP पास होता, म्हणजे त्याला इन्व्हिटेशन आलेलं होतं रायगडावरून. तर तो आहे ना रोपवेने खाली येणार होता. तर त्यांनी मला याच्यासाठी आवाज दिला होता का तुला रोपवेने खाली यायचं आहे का आमच्याबरोबर, या गोष्टीसाठी त्यांनी आवाज दिला होता मला. आणि मला आवाज नाही ऐकू आला, पण ज्यावेळेस त्याचा कॉल आला ना मला तर भारी वाटलं नाही का. की एक दिवस असा होता
की कोणीच ओळखत नव्हतं नाही का मला. मी फक्त एक नॉर्मल मयूर भोळे होतो, जो की फक्त एरियातले लोक मला ओळखायचे, घरातले ओळखायचे, फॅमिली मेंबर ओळखायचे बस. पण आज यूट्यूबला मला 15,000 लोक ओळखता आणि इंस्टाग्रामला कमीत कमी 5,000 लोक ओळखता मला. तर हे कमवलं आहे नाही का मी. आणि लोक कुठं भेटले ना तर मला आवाज देता, खूप भारी वाटतं नाही का. ते रिग्रेट नाही होत मला की मी फील्ड निवडली नाही का, कधी दुःख नाही झालं. आणि एक दिवस असं आणणार आणि नक्की आणणार की ना 1000 लोक ओळखतील नाही का आपल्याला. आणि त्याच्यासाठी ना आपण जीव लावून देऊ, जीव. आणि एकदा लाईफमध्ये तो पण क्षण जगू का जिथं गेलो ना तिथं खूप सारे आपल्याला लोक भेटतील, त्यांचे अनुभव सांगतील आणि मी पण माझे अनुभव त्यांना शेअर करेल नाही का. एक दिवस ती स्टोरी नक्की पूर्ण करेल मी माझ्या लाईफमध्ये नाही का, नक्की पूर्ण करेल. मी आता आहे ना मंचरच्या पुढं आलो होतो नाही का. आणि आपल्या आहे ना गोप्रोची बॅटरी आहे ना संपत आली. तर आता तिला आहे ना चार्जिंगला लावून घेऊ नाही का आपण सगळ्यात आधी. हे आपलं गोप्रोचं सेटअप आहे, इथे लावल्यानंतर चार्जिंगला चालू झालं आहे. चार्जिंग केली होती पण रस्त्यात आहे ना एका ठिकाणी गोप्रो चालू राहिला नाही का, शूट कंटिन्यू चालू होतं. त्याच्यामुळे आहे ना गोप्रोची बॅटरी लो झाली. आणि ना माझं आहे ना एकदा फेस बघू शकता तुम्ही. हे बघा नाक पूर्ण आहे ना, कालचा जो गुलाल होता त्या गुलाला नाही ना पूर्ण फेस आहे ना आपला लाल झाला आहे नाही का. आणि गुलाल अजून पण आहे नाही का. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अजून पण मोबाईलला गुलाल आहे नाही का. म्हणजे गुलाल अजून संपलेला नाही आहे. आणि आता आपण अजून 1.5 ते 2 तासात नाशिकला पोचून जाऊ नाही का. गरम खतरनाक होतं आहे. आणि ना असं झालेलं आहे आता कधी घरी जाऊ आणि कधी एडिटला बसू, कारण की आपल्याला ब्लॉग पण एडिट करायचा आहे. काल रात्री बसलो होतो 2 वाजेपर्यंत, पण झोप इतकी खतरनाक लागत होती ना, खूप दमलेलो होतो चालून, त्याच्यामुळं झोपून गेलो. आणि जायला पाहिजे नाही का. आपण नाही गेलो तर कोण जाणार, बरोबर आहे का नाही. महाराजांनी त्यावेळेस आपल्यासाठी एवढं केलं, मग आज आपण नाही जाऊ शकत का. तेच ना, काहीच नव्हतं त्यावेळेस. तेच ना, आता गाडीने गेलो तरी अवघड झालं होतं वर चढणं. त्यावेळेस असं रस्त्याने जाताना हा विचार करायचो का त्यावेळेस कसं केलं असं. तेच ना, त्यांच्यामुळं आपण येतं. मग एक दिवस त्यांच्यासाठी द्यायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. चला बाबा बसा. चला, आपल्याला बाबा भेटले होते रस्त्यात, तर बाबांना पुढे एक गाव आहे, त्या गावापर्यंत सोडायचं आहे. बसता येईल ना बाबा. बसले, हा बसून घ्या, आरामात बसून घ्या. पाय ठेवता येत आहे ना. हा चल. हो हो चला काहीच. बाबांना सोडून देऊ आपण. रस्त्यात भेटले बाबा, मी थांबलो होतो 2 मिनटासाठी आणि बाबा पाय येताना दिसले नाही का. तर बाबा बोलले की मला पुढं गाव आहे, सोडतो का. का नाही सोडणार बाबा, माझं काम आहे ते की कोणी जर रस्त्यात दिसलं ज्याला खरंच मदतीची गरज आहे त्यांना मदत करणं. मी जर चाललो आहे रस्त्याने, कोणी पण असो नाही का, तुम्ही पण जर असाल तर नक्की मदत करा. आणि हां, तुम्हाला इथं उतरायचं होतं का. मी बाहेरून चाललो होतो. हो नाही, आता घरी गेल्यावरच बाबा. आता काय 1-1.5 तासात पोचून जाईल ना. हो 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 बाबा, चला. हो
हा काय काय जाणं येणं ना हो चला येऊ का मामा चला काहीच मी ही बघा गाडी पोलिसांची काय जबरदस्त बनवलेली आहे ना. मला आधी वाटलं का कोणत्या रायडरला थांबवलेलं आहे पण नाही पोलिसांचीच गाडी होती. पॅनियर बिनियर लावून एक नंबर टकाटक बनवलेली होती. आय थिंक डॉमिनर होती. मी गाडीकडे नाही बघितलं गाडी कोणती आहे मी फक्त हे बघत होतो पॅनियर लावलेला दिसतं आहे. विंडशिल्डवर पोलिसांचा लोगो आहे आणि गाडीवर पोलीस नाव दिसतं आहे. मग नंतर कळालं अरे इथं पोलिसांची गाडी जबरदस्त बनवलेली होती. लाईटी वगैरे लावून एक नंबर डायरेक्ट. बाबांना पण भेटून भारी वाटलं. बाबा विचारत होते मला कुठं गेला होता काय गेला होता कुठून आला वगैरे. तर बाबांना सांगितलं की शिवराज्याभिषेक सोहळ्याला गेलो होतो नाशिकवरून. तर बाबा मला बोलले वा म्हणे जायला पाहिजे म्हणे आपण नाही का. आम्ही आमच्या वेळेस जायचो म्हणे पण आता वय झालं म्हणे त्याच्यामुळं नाही होत म्हणे जाणं. पण रस्ता कसा आहे म्हणे बाबांनी ज्यावेळेस सांगितलं मला रस्ता कसा होता म्हणे त्यावेळेस मला कळालं का नाही यार खरंच. तुम्हाला जर मी एक छोटीशी क्लिप लावून देईल मी बाईक न चढण्याची. बाईक कशी करत होती एक्सपल्स असून सुद्धा बाईक चढत नव्हती आपली. पेट्रोल नाही आहे गाडीत बघू शकता तुम्ही बघू शकता. म्हणजे आता चावी काढलेली मी कसं काय दिसेल तुम्हाला क्या दिमाग चालतो ना. मी पूर्ण खाली झालेलं आहे. आता फुल केली होती आपण गाडी 510 हो. फायनली ना आता पेट्रोल भरून झालेलं आहे आपलं आणि आता आपण निघायला तयार आहे नाही का. जाम झालेली आहे आणि कारण काय ते कळत नाही का. संगमनेरजवळ फुल ट्रॅफिक जाम आहे नाही का. फुल म्हणजे ना थोडा पण निघायला जागा नाही का. हे बघू शकता. तर आपण इकडून कानाकोपऱ्यातनं गाडी काढू आणि काय झालं आहे हे आपल्याला आता डायरेक्ट पुढे गेल्यावरच समजलं नाही का. हे बघा पब्लिक पण रॉंग साईड येते आणि काय कारण त्याचं ते समजलं नाही का. आपण जर जमलं तर नक्की कोणाला तरी विचारू. बघ इकडे पण ट्रॅफिक जाम इकडे पण जाम आणि हे रॉंग साईड काय येत आहे लोक त्याचं कारण काय काही समजलं नाही. मी आपल्या पुढच्याने गाडी काढली का त्यावेळेसच आपल्याला समजेल काय झालेलं आहे. बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. पूर्ण रस्ता जाम आहे जाम आणि पब्लिक पण रॉंग साईड येते. नेमकं रॉंग साईड यायचं कारण काय रॉंग साईड यायचं कारण काय हे बाबा थांबा बाबा आम्हाला जाऊ द्या आम्हाला बघायची उत्सुकता लागली आहे का झालं काय नाही का. आता हे कच्च्या रस्त्याने गाडी टाकावं लागते आपल्याला डायरेक्ट आता कोपऱ्यातनं आणि ट्रॅफिक जाम खूपच जास्त आहे असं वाटायला लागलं आहे मला नाही का. आता हे बघू शकता जबरदस्त आहे जबरदस्त हे बघा. मी कुठून पण गाडी टाकू शकतो नाही का. मला विचार करायची गरज नाही पडणार की हे बघा लोकांनी डायरेक्ट पूर्ण रॉंग साईड गाड्या टाकून ठेवलेलं आहे. काय कारण रॉंग साईड गाड्या टाकायचं हां काय काम आहे यांचं रॉंग साईड गाड्या टाकायचं. जागा आहे का पुढं जायला लोकांना हे कळतच नाही आहे. हे समजतच नाही का लोकांना. चांगली गोष्ट आहे नाही तर अडकलो असं समजून जायचं नाही का. खतरनाक ट्रॅफिक जाम आहे खतरनाक. काय कारण आहे काही माहिती नाही. चला कोपऱ्या कापऱ्यातनं निघतोय आपण आणि ते हे रॉंग साईड टाकणाऱ्यांना एवढी अक्कल पाहिजे की ऑलरेडी तिकडून जर येतात एवढ्या गाड्या तर त्यांची गाडी कसं काय निघणार. आणि ह्या रॉंग साईडमुळं आता बघा हा ट्रक हिने मध्येच लावून ठेवलेला आहे
काढ ना बाबा तू ट्रक, का नाही काढत आहे? आणि हे बघा जाम व्हायचं कारण हे असं आहे की समोरून येणाऱ्या गाड्यांना जागाच नाही ठेवलेली यांनी. हां, काय कारण? एवढा मोठा जर जाम लागतो आहे, गाडीवाल्यांना हे समजायला पाहिजे ना, पुढं जर जायला जागा नाही, रॉंग साईड गाडी टाकताय. तुम्हाला पुढं जायचं आहे म्हणून तुम्ही जर समोर त्याला जागा देणार नाही तर कसं होणार? हे बघा पूर्ण वन साईड जाम करून ठेवलेलं आहे. आणि याच्यामुळे ना पब्लिकला कमीत कमी 1-1.5 तास आता आहे ना इथंच अडकून थांबावं लागेल, नाही का? काहीच नाही होऊ शकतं. मला आधी वाटलं होतं ॲक्सिडेंट झालेलं आहे, पण ॲक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाही आहे. आणि आपल्याला बघून आहे ना शर्टाचे बटणं खोलले त्याने, आणि त्याचा शर्ट बघा असा उडतो आहे मागं. शर्ट उडायला पाहिजे म्हणून शर्टाचे बटणं खोलले नाही का त्यांनी. फायनली आपण आहे ना आता घरी पोचलो आहे. पूर्ण आता टेंट वगैरे खोलून घेतला आहे, नाही का? बॅग वगैरे, हेल्मेट वगैरे सगळं काढून झालेलं आहे. आता फक्त घरात जायचं, आराम करायचा आहे, नाही का? खूप थकलो आहे. आराम नाही करायचा, सॉरी, ब्लॉग एडिट करायचं आहे, कारण की तुम्हाला दाखवायचं पण आहे ना किती मजा केली आपण रायगडावर. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी.